गुड इव्हनिंग स्टुडंट्स. बघा आपण 11th मध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सेट मधले काही प्रॉब्लेम्स, त्यानंतर आपण रिलेशन वरती काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. बघा आज आपण घेणार आहोत रिलेशन वरती काही एक तुमच्या होमवर्क एक्सरसाइज मध्ये 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 9 आपल्याला दिले. बघा रिलेशन, या रिलेशन बद्दल आपल्याला थोडं माहिती मिळवायची. बघा आपण ती बघितलीच आहे तरी अजून त्यामध्ये थोडं बेटर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रिलेशन हे 3 टाइपचं जर असेल तर आपण त्याला इक्विव्हॅलन्स रिलेशन असं म्हणणार आहे. बघा आता रिलेशन म्हणजे काय, जर 2 सेट असेल, ए सेट आणि बी सेट, आणि यामध्ये जर काहीतरी एक सिक्वेन्स असेल, का असेल सिक्वेन्स असेल. सपोज मी पहिला सेट घेतला 1 2 3 4 5 6 7 आणि इकडे घेतला मी 1 4 9 16 25, तर एक सिक्वेन्स मिळाला, एक रिलेशन मिळालं की ए चा 1 चा स्क्वेअर तिकडे 1 आहे, 2 चा स्क्वेअर तिकडे काय आहे 4 आहे. त्याच पद्धतीने रिलेशन जे आहे हे रिलेशन म्हणजे काय, तर रिलेशन 3 प्रकारचं आपल्याकडे दिलेले. बघा 3 प्रकारचं जर रिलेशन असेल तर ते रिलेशन इक्विव्हॅलन्स रिलेशन असं म्हटलं जाईल. बघा मग सीईटीला एक महत्त्वाचा प्रश्न असतो की दिलेलं जे काही तुम्हाला रिलेशन आहे ते इक्विव्हॅलन्स आहे की नाही, ते काय करा सांगा, ते इक्विव्हॅलन्स आहे की नाही. ओके, मग ते रिलेशन जर काय असेल इक्विव्हॅलन्स असेल तर इक्विव्हॅलन्स असण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी आपण इथे घेऊया. पहिलं, इक्विव्हॅलन्स रिलेशन असण्यासाठी ते रिफ्लेक्सिव्ह पाहिजे. काय पाहिजे, रिफ्लेक्सिव्ह पाहिजे. त्यानंतर ते सिमेट्रिक पाहिजे. काय पाहिजे, सिमेट्रिक पाहिजे. आणि ते पाहिजे ट्रान्झिटिव्ह. काय पाहिजे, ट्रान्झिटिव्ह पाहिजे. मग या ट्रान्झिटिव्ह हे 3 गोष्टी असेल तर ते रिलेशन काय असतं, बघा इक्विव्हॅलन्स रिलेशन असते. बघा ओके, बघा ओके, मग आपण बघतो रिलेशन मध्ये एखादं रिलेशन इक्विव्हॅलन्स असेल तर खाली त्या 3 आहे, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह, या तिन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तर ते रिलेशन काय असतं, बघा इक्विव्हॅलन्स असतं. ओके, मग रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, आता बघा यदा कदाचित तुम्हाला हे समजून घेताना थोडा किचकट जाणार आहे. ओके, परंतु ज्यावेळेस आपण त्याचं एक एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळेस ते अतिशय इझी टाइप आहे. बघा त्यावर तुम्ही 101% होमवर्क नक्की सॉल्व्ह करा. बघा तर पहिला आहे रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, तर A बिलॉंग्स टू R. जर 2 एलिमेंट असेल ए आणि ए, ते कशामध्ये असेल, R मध्ये असेल. A बिलॉंग्स टू A, दॅट इज ARA. इट इज डिनोटेड बाय ARA. म्हणजे थोडक्यात काय, तर एक एक्झाम्पल घेऊनच टाका. बघा 1 2 3 हा एक सेट आहे आणि याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला मी 1 2 3 बरोबर. ओके, 1 2 3 बरोबर क्रॉस प्रोडक्ट घेतला मग काय आलं बघा 1 1, नंतर 1 2, नंतर 1 3, नंतर 2 1, नंतर 2 2, नंतर 2 3. नेक्स्ट काय येणार 3 1, नंतर 3 2 आणि नंतर किती 3 3. मग यामध्ये सेम असणारे जे एलिमेंट आहे बघा 1 1 2 2 आणि 3 3, यांना आपण म्हणतो रिफ्लेक्सिव्ह. कळलं, सेम एलिमेंट A, A बिलॉंग्स टू R आणि हे दोघं पण कशामध्ये समाविष्ट आहे. सपोज हा बिलॉंग्स टू A असेल आणि हा बिलॉंग्स टू काय असेल, B असेल, आणि तुमचा A आणि B बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असेल किंवा रिअल नंबर असेल किंवा होल नंबर असेल किंवा इंटिजर मधला असेल. ओके, मग 1 1 2 2 3 3, मग हे प्रत्येक ऑल पॉसिबल झाले की नाही. 1 1 सेट होता, 2 2 होता, 3 3 होता. ओके, तर हा जर तुम्ही 4 घेतला असता, किती घेतला असता तर 4, पण माझं ते 4 4 ची पेअर झाली असती का, नाही, म्हणजे सिमेट्री रिप्लेस होणार का नाही. ओके, मग या पद्धतीने मग आपण 1 1 घेतला, 2 2 घेतला, 3 3, म्हणजे A आले का, मग ते सेम एलिमेंट आले त्याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्सिव्ह. ओके, आता सिमेट्रिक, इफ A, B बिलॉंग्स टू R, त्या सेट मध्ये A आणि B सेट असेल आणि त्याचा कॉन्व्हर्स केला, उलटा केला B, A, तो पण त्या सेट मध्ये असेल तर आपण त्याला म्हणतो ARB, A रिलेटेड टू B इज इक्वल टू B रिलेशन टू A असेल तर फॉर ऑल A आणि B बिलॉंग्स टू A असेल तर ते काय होणार सिमेट्रिक होणार. बघा कसं सिमेट्रिक, बघा ओके, पहिलं झालं 1 2. ओके, आता त्याचा कॉन्व्हर्स किती 2 1 आहे का नाही याच्यामध्ये बघायचा आहे. गुड, नंतर 1 3 आहे का 1 3. ओके, 1 3 आहे, त्याचा कॉन्व्हर्स काय आहे 3 1 आहे. ओके, म्हणजे हा नेहमी काय झाला सिमेट्रिक झाला. तुम्ही अदरवाइज पण करू शकता, किती 2 1 आहे
त्याचा कॉर्नर्स आहे का 1 2, ओके 2 1 1 2 आहे म्हणजे त्याचा रिफ्लेक्ट झाला काला सिमेट्रिक. नंतर आहे ट्रान्झिटिव्हिटी 1, 1, 1, 2 आणि 2, 3 आहे का बघा 1, 2 आणि 2, 3 सेम एलिमेंट झाले 2. मग हे पण काय आपला ट्रान्झिटिव्हिटी काय झाली ही ट्रान्झिटिव्हिटी. ए त्याही पेक्षा आधी सोपं हा ए हा बी आणि सी रिअल लाईफ रिलेशन हे तीन ब्रदर्स आहेत. तर सिंगल वन लक्षात घ्या एखाद्या फॅमिलीमध्ये एकच असेल तर तो स्वतःच काय असेल भाऊ असेल. ओके एक स्वतःच काय असेल तो एक भाऊ असेल. नंतर जर 2 जण असतील किती जण असतील 2 जण असतील तर ए हा बी चा ब्रदर आहे तर मग बी पण ए चा ब्रदर होणार 100% शुअरिटी. त्यानंतर एखाद्या फॅमिलीमध्ये जर 3 ब्रदर्स असतील किती असतील 3 ब्रदर्स असतील ए हा बी चा ब्रदर्स आहे आणि बी हा कोणाचा ब्रदर आहे सी चा आहे तर ऑब्वियसली ए आणि सी काय आहे ब्रदर झाले म्हणजे ऑब्वियसली हे रिलेशन कसं आहे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा ए बी सी ए प्रत्येक एक फॅमिलीमध्ये एक असेल तर तो स्वतःचा भाऊ असेल. ओके 2 असेल तर ए हा बी चा असेल बी हा ए चा असेल. 3 असेल तर ए हा बी चा बी हा सी चा असेल तर सी आणि ए काय आले ब्रदर्स. म्हणजे या पद्धतीने या वेळी जर जात असेल तर ते रिलेशन काय असतं बघा इक्विव्हॅलन्स रिलेशन असतं. काय असतं इक्विव्हॅलन्स रिलेशन. मग इक्विव्हॅलन्स रिलेशन असण्यासाठी 3 नीडेड आहे. पहिली नीड आहे ते रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पाहिजे. ओके म्हणजे ए सेम एलिमेंट. दुसरा आहे सिमेट्रिक ए हा बी बी ए ओके कॉन्व्हर्स सेम आले पाहिजे त्या सेट मध्ये असले पाहिजे. आणि ट्रान्झिटिव्ह 1 2 2 3 देन 3 1 आहे का ऑब्वियसली असतात. मग हे एक्झाम्पल मी त्यासाठी दिलं. हा ए सेट होता हा बी सेट होता या दोघांमध्ये रिलेशन म्हणून हे 2 सेट आयडेंटिकल म्हणजे असणार म्हणजे हे काय आहे इक्विव्हॅलन्स सेट आहे. ओके या पद्धतीने होतं आपलं हे इक्विव्हॅलन्स रिलेशन. यामध्ये आपण एक फक्त आपला लास्ट एक्सरसाइज मधला 5.2 मधला क्वेश्चन नंबर 9 राहिलाय ती ऍक्टिव्हिटी आहे. ती काय आहे ऍक्टिव्हिटी आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये मी पहिले 2-3 प्रॉब्लेम काय करतो तुम्हाला सॉल्व्ह करून देतो बाकी मात्र तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. मग घेऊया आपण एक्सरसाइज 5.2 मध्ये लास्ट क्वेश्चन नंबर 9 ऍक्टिव्हिटी आहे. टिक मार्क करायची फक्त आहे की नाही येस ऑर नो. ओके तुम्ही सर्व बुक मधून ती करू शकता. ओके परंतु ती मी काय करतो सॉल्व्ह करतो. ओके आता हे जर तुम्हाला वाटत असेल तर लिहून घेऊ शकता. ओके बघा एक्सरसाइज 5.2 मधला हा क्वेश्चन नंबर 9 आहे. ऍक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर जो 2 आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे परंतु आपल्याला याचं काय करावं लागेल प्रूफ करावं लागेल म्हणजे का बरं ते आहे. तर प्रश्न आहे बघा रिलेशन आहे आर इज इक्वल टू रिलेशन आपल्याला ओळखायचं आहे रिफ्लेक्सिव्ह आहे का सिमेट्रिक आहे का ट्रान्झिटिव्ह असेल तर ओन्ली टिक मार्क करायची. बघा त्याने म्हणले की एक रिलेशन आहे आर त्या रिलेशन मध्ये ए आणि बी नावाचे 2 ऑर्डर पेअर एलिमेंट आहे ए आणि बी आणि ते ए आणि बी बिलॉंग्स टू झेड आहे. बिलॉंग्स टू झेड म्हणजे काय इंटिजर्स आहे. इंटिजर्स म्हणजे काय -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी असणारे सर्व नंबर्स पण कोणते परफेक्ट नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 0 -1 -2 -3 आपण त्याला काय म्हणूया इंटिजर म्हणूया. ओके मग इंटिजर मध्ये त्यांनी सांगितले की हे जे आहे हे रिलेशन हे काय होऊ शकतं का इज अन इंटिजर होऊ शकतं का. मग ए आणि बी बिलॉंग्स टू काय घ्या झेड घ्या मग लक्षात घेतलं. ओके हा आहे तुमची प्लस इन्फिनिटी इकडे घेऊया -इन्फिनिटी 0 1 2 3 4 -1 -2 -3 ओके आणि सो ऑन. तर आपलं रिफ्लेक्सिव्ह येण्यासाठी तोच एलिमेंट घ्यावा लागतो म्हणजे काय 1 1. मग मी पहिली ऑर्डर पेअर घेतो 1 ए बी मध्ये पहिली घेतो मी 1 1 नंतर दुसरी 2 2 -2 -2 -3 -3 म्हणजे ऍज अ विश तुम्ही कोणती पण घेऊ शकता 10 10. ओके या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मग आपण हे म्हणताय की a - b इज ही रिलेशन आहे. हे काय आहे तुमचं रिलेशन a - b इंटिजर म्हणजे दोघांची मायनस जर केली तर इंटिजर येणार बघा. मग 1 - 4 ते ना 0 0 कंटेन ओके सॅटिस्फाय कंडिशन 2 - 2 अगेन 0 सॅटिस्फाय -2 मायनस ऑफ -2 -2 + 2 दॅट इज इक्वल टू किती 0 आणि म्हणजे काय हे रिलेशन काय झालं रिफ्लेक्स झालं. म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन जर केली सेम एलिमेंट घ्यावं लागेल का बरं रिफ्लेक्टिव्ह चेक करतोय तोच नंबर रिपीट करायचा. ओके त्यानंतर घेतोय मी सेकंड वन ए अँड बी बिलॉंग्स टू आता डिफरंट नंबर घेतो. कोणते नंबर घेतो बघा डिफरंट नंबर. मग कोणते घेतो पहिली 1 2 आणि 2 1 आहे की नाही हे रिफ्लेक्सिव्ह सॉरी सिमेट्रिक बघा 1 2 2 1 या दोघांची सबट्रॅक्शन घ्या बरोबर 1 - 2 किती झाला
-1. 2 - 1 किती झालं 1. हे दोनही नंबर काय आहेत ना इंटिजर्स, म्हणजे हे काय झालं सिमेट्रिक झाला. काय झाला सिमेट्रिक झाला. आता नेक्स्ट आहे ट्रान्झिटिव्ह. आता नेक्स्ट काय आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे बघा कोणते पण घ्या 1, 2 घेतला आणि 2, काय घेतला 3. 1 - 2 किती झाला रे -1 आणि 2 - 3 किती झाला -1. काय झालं मग हे काय आलं ट्रान्झिटिव्ह. हा इथे जर 1.5 वगैरे आला असतं ना तर आपण तिथं काय म्हटलं असतो की ते काय नाही ट्रान्झिटिव्ह नाही. मग हे तीनही रिलेशन आहे म्हणजे हे रिलेशन कसं झालं, हे झालं कोणतं इक्विव्हॅलन्स रिलेशन. काय झालं इक्विव्हॅलन्स रिलेशन. ओके आता आपण घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम, समजून घ्या व्यवस्थित.